पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप पीक विम्यामध्ये विमा कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता केली असून अर्धा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही 5,197 आणि 3 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही 5,197 रुपयेच विमा मंजूर केला असल्याचं शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उघडकीस आणलं। यामुळे विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आमदार समाधान आवताडे यांनी जाब विचारत 8 दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा, अन्यथा मी तुमच्या वरिष्ठांसोबत शासन स्तरावर बैठक लावून विमा कंपनीवर कारवाई करण्यास भाग पाडेन असा इशाराही दिला। त्याच्या 8 दिवसानंतर मला बैठक लावावं लागेल तुमच्याशी आणि शेतकऱ्यांशी सगळे। आता आज तुम्ही आला नाही, तुम्हाला काय ऑर्डर होता म्हणून तुम्ही आज परवानगी घेतली, आज परवानगी दिली, पण 8 दिवसांना या जर तक्रारीचं निवारण झालं नाही, मी बऱ्याचशा तक्रारी त्याच्यामध्ये 7-8 तक्रारी कॉमन आहेत सगळ्यांच्या, ती व्हॉट्सअप करतोय आणि शेतकऱ्याची निवेदन पण तुम्हाला देतोय। साधारणतः सगळे शेतकरी ज्यांचे इंटिमेशन दिलेले आहेत बरं का, हंगाम 2024 साठीचे इंटिमेशनच्या तक्रारी शेतकऱ्यांना सरासरी 75 ते 80% नुकसान ग्राह्य करून इंटिमेशनचे सर्व शेतकऱ्यांना मंजूर करून द्यायला पाहिजे। शनिवारी सकाळी 10 वाजता मंगळवेढा तालुका कृषी कार्यालयाच्या सभागृहामध्ये कृषी अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी, शेतकऱ्यांसमवेत ही आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये मतदारसंघातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांच्या विरोधात तक्रारी केल्या। तुमच्या हातात नाही का दीक्षितांच्या हातात? दीक्षित आज पाहिजेच होते, माझी परमिशन घेतली। अजून यांच्या विमा कंपनीचा माणूस आलाय आणि पॉलिसी डायरेक्ट ऑनलाईनला फायनान्स चेक केलं, ऑनलाईनला रिजेक्ट मार्क पॉलिसी मिळून पैसे मिळून झाले। त्याचबरोबर कंपनीच्या काही प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना हाताशी धरून ठराविक लोकांचे पंचनामे केले आहेत अशा लेखी तक्रारी सुद्धा शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे बैठकीत दिल्या। यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा मनीषा मिसाळ, पंढरपूर तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी उमेश पळसे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, अजित जगताप, सोमनाथ माळी, औदुंबर वाडदेकर, विजयसिंह देशमुख, शशिकांत चव्हाण, दत्तात्रय जमदाडे, प्रवीण खवतोडे, संजय कट्टे, बाळासाहेब सावंत यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते।